पोहोचलेलो आहोत. ही खूप सुंदर झाडी, मागे ग्रीनरी आणि त्याच्या मागे हा सुंदर समुद्रकिनारा जिथे अजिबात घाण नाही आहे. खूप मस्त क्लिअर आणि दगडही खूप काळेशार आहेत आणि ह्या साईडला आपल्याला मुंबई दिसते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण विला लेमोनेड आतून पूर्ण बघितला आणि सगळ्यांचे खूप छान छान कॉमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचल्या. हा आहे एक्सटेंडेड व्हर्जन त्याच व्हिडिओचा. आज आपण बघणार आहोत की आम्ही तिथे गेल्यानंतर काय काय केलं. सो व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी शिवानी देखोडकर आपल्या शेड ऑफ शेवामध्ये स्वागत करते. रात्री चंपी झाल्यामुळे सकाळचा जो सूर्योदय होता तिथे मी गेली नव्हती बिकॉज मी त्या दिवशी लेट उठलेली. बाकीचे लोक मस्त सकाळी सकाळी वर जाऊन सूर्योदय एन्जॉय करत होते, आजूबाजूला दिसणारा पूर्ण नजारा एन्जॉय करत होते आणि खरंच खूप सुंदर नजारा तिथून दिसतो. आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे आणि इवन वरती गेल्यानंतर ना आपल्याला पाण्याचा आवाजही येतो, इतक्या जवळ तिथे समुद्र आहे. इथे वरती ते सर्व गेलेले होते सूर्योदय बघायला. तिथून एक मंदिरही दिसतं. आम्ही उठलो, नंतर फ्रेश झालो फटाफट आणि गेलो, चहा घेतली, ब्रेकफास्ट केला, जरा गप्पा मारल्या आणि गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही सर्व जाऊन पोहोचलो सरळ स्विमिंग पूलमध्ये. सर्व पाण्यात उतरायला थोडा टाईमपास करत होते. त्याच्यानंतर आम्ही सर्वात पहिले मुलं आणि आम्ही सर्वात पहिले उतरलो. नंतर मग काका पप्पा वगैरे उतरून सर्व एक एक करून जॉईन होत गेले आम्हाला स्विमिंग पूलमध्ये आणि मग त्यानंतर तर भन्नाट एन्जॉय केला आहे आम्ही. तो व्हिडिओ जो आहे तो सगळ्यात एंडला काढलेला होता, जो मी फर्स्ट टाकलेला आहे. वंशचा हा पहिला स्विमिंग पूल एक्सपिरियन्स होता आणि तो खूप एन्जॉय करत होता. वंश थोडा घाबरत असल्यामुळे अद्वित त्याला प्रोत्साहन देत होता आणि त्याचप्रमाणे आजूबाजूचे सगळेच लोक वंशला खूप अप्रिशिएट करत होते की गुड. आणि त्यानंतर आम्ही सर्व उतरल्यानंतर असे गेम्स वगैरे खेळलो, खूप उड्या मारल्या, त्याचप्रमाणे काही रील्स बनवल्या, जे त्यातली एक तुम्ही बघितली आधी. त्यानंतर आम्ही काही शॉर्ट व्हिडिओजही बनवले असे आणि काहीतरीच करत होतो. सो आम्ही खूप एन्जॉय केला स्विमिंग पूलमध्ये. हा खूप मस्त स्विमिंग पूल आहे. तिथे तुम्हाला जकुझी पण आहे, तिथे बबल बाथ तुम्हाला घेता येते. आणि हे एक आम्ही ट्राय केलं अजून की सगळ्यात जास्त पाण्याखाली कोण राहतं आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. एक एक करून सर्व आम्ही बाहेर आलो हळूहळू करत. पण दिलीप मामाने कुठून हवा भरून आणलेली होती ते माहीत नाही. मामा सगळ्यात जास्त वेळ पाण्याखाली होते. आता मीच काउंटिंग विसरली की ते किती काउंटपर्यंत आतमध्ये होते, बट सर्वात जास्त वेळ तेच होते, तुम्ही बघू शकतात. नंतर सर्व लोक करायला लागले बॅक स्विमिंग, जी मला अजिबात येत नाही. मला स्विमिंगच येत नाही ॲक्च्युली. सो मी अशी शक्कल लढवली आणि मी अशी बॅक स्विमिंग केली सर्वांसोबत. जवळपास 2-2.5 तास स्विमिंग पूलमध्ये मजा करून थोडंसं फोटो सेशन करून आम्ही सर्व निघालो आमच्या रूममध्ये टू गेट रेडी, कारण की आमचे थोडेसे काही प्लॅन्स होते. सो आम्ही गेलो आणि लगेच रेडी होऊन फटाफट येऊन पोहोचलो आम्ही आमच्या हॉलमध्ये. आणि हॉलमध्ये येऊन सगळ्यात पहिले घेतली आम्ही चहा, बिकॉज सर्वांना चहाची गरज होती गरम गरम. आणि जरा गप्पा वगैरे चालल्या तिथे बराच वेळ. काही व्हिडिओज वगैरे लावले आम्ही टी व्हीवर, काही कोणाच्या लग्नाची कॅसेट वगैरे याशूच्या. सो तिथे आम्ही एन्जॉय केला. त्याच्यानंतर गप्पा रंगल्या आमच्या. चहा, गप्पा आणि काहीतरी जुन्या मेमरीज ह्याच्यात वेगळाच एक आनंद असतो. तो आनंद आम्ही इथे एन्जॉय केला, एक्सपिरियन्स केला. सगळे लोक बसलेलो होतो. त्यानंतर सर्व लहान मुलांसाठी इथे एक छोटीशी टॅम्पोलिन ठेवलेलं होतं, त्याच्यावर उड्या मारत होते सगळे आणि ते बनवून घेतलं. ॲक्च्युली आता तिथे काही दिवसातच मोठी ही टॅम्पोलिन आणून ठेवणार आहेत, म्हणजे मोठ्या मुलांनाही तिथे एन्जॉय करता येईल, इतक्या लहान मुलांसाठी नाही राहणार. सो तिथे यांनी एन्जॉय केला खूप छान. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो पुन्हा आतमध्ये.
माझी लहान बहीण लविष्का ती मला डान्स शिकवत होते, बिकॉज मी आता सध्या नवीन ट्रेंड्सपासून बरीच लांब आलेली आहे. ती मला नवीन ट्रेंड्स, नवीन मूव्ज मला शिकवत होती आणि मलाही तिच्याकडून शिकायला खूप मजा येत होती. त्यानंतर आमचं जेवण रेडी झालं. व्हेजवाल्यांसाठी व्हेज आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज. मी मस्त फिशवर ताव मारला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा रेडी झालो, बिकॉज आम्ही जात होतो बाहेर फिरायला. आधी आमचं ठरलं होतं मंदिरात जायचं, पण मंदिरामध्ये खूप गर्दी असल्यामुळे आमचं मंदिर कॅन्सल झालं आणि आम्ही निघालो अलिबाग बीचसाठी. अलिबाग बीचवर येऊन आम्ही तिथेच जवळ एक कोलाबा फोर्ट आहे तिथे गेलो. व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यामुळे मी कोलाबा फोर्टचा जो व्हिडिओ आहे तो सेपरेट तुमच्यासाठी नेक्स्ट वीकमध्ये घेऊन येईल. तिथे आम्ही घोडागाडीने गेलेलो आणि तिथे आतमध्ये जाऊनही खूप सुंदर फोर्ट आहे, वॉल वगैरे आहे. म्हणजे तसा तो फोर्ट आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, पण तिथे तरी मंदिर आणि एक तलाव वगैरे आहे. आम्ही तिथे गेलेलो. हे सगळं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. आता आपण पुन्हा जाऊया आपल्या विला लेमोनेडला. त्यानंतर चहा वगैरे घेऊन वरती आलो. खूप सुंदर असं सजलेलं होतं विला लेमोनेड. गेम रूमची बाहेरची जी गॅलरी आहे ती खूप मोठी आहे. तिथे खूप छान छान असे प्लांट्स लावलेले आहे आणि तीच जॉईन होते आपल्या जी शेजारची रूम आहे, फॅमिली रूम, जी मी तुम्हाला दाखवलेली लास्ट व्हिडिओमध्ये, त्यालाच जॉईन होते ही गॅलरी. आणि तिथून आपल्याला दिसतो तो सरळ स्विमिंग पूल. सर्व चहा वगैरे घेऊन बाकीचे लोक त्यांचा एन्जॉय करून येऊन पोचलो आम्ही वर. आणि वर आल्यानंतर फुल मून होता, पौर्णिमा होती त्या दिवशी. खूप छान वाटत होतं वरती. त्याचप्रमाणे इतकं सुंदर लाईटिंग वगैरे लावलेली आहे. वरतीही पूर्ण सगळीकडे झाडी वगैरे लावलेली आहे. आणि खाली आमच्यासाठी बनत होतं बार्बेक्यू. बार्बेक्यूसाठीही खूप छान मोठं असं बार्बेक्यूचा सेटअप इथे आहे. तिथे व्हेज आणि नॉनव्हेज दोघं बार्बेक्यू आमच्यासाठी बनवले गेले आणि सर्व छान प्लेटिंग करून छान सजवून आम्हाला वर टेरेसवर आणून दिलं. हे व्हेज नॉनव्हेज सगळं, याच्यात फिश आहे, यात चिकन आहे, यात पोटॅटो आहे, यात सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे ज्यांना व्हेज खायचं त्यांनी व्हेज खायचं, ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी नॉनव्हेज खायचं. आणि हा एन्जॉय आपण खूप मस्त केला आम्ही वरती सगळ्यांनी बसून. फुल मून होता, पूर्ण चंद्र होता, त्या दिवशी पौर्णिमा होती आणि खूप सुंदर वाटत होतं वरती. म्हणजे की लाईटिंग वगैरे असूनही आम्हाला लख्ख चंद्राचा प्रकाश आम्हाला जाणवत होता. वरती हे छोटे छोटे फुलं होते, त्यांचाही खूप छान सुगंध वर येत होता आणि ती रात्र आमच्यासाठी खूप छान गेली. त्यानंतर आम्ही भरपेट खाऊन पुन्हा खाली आलो आणि खाली येऊन आमचा मेन एन्जॉय सुरू झाला आणि तो म्हणजे कराओके आम्ही सर्वांनी फार एन्जॉय केलं. सर्वांनी गाणी गायली, अगदी मनसोक्त मनापासून गाणी गायली, अगदी घसा फाडून ओरडून गाणी गायली. तर तो एन्जॉय मी याच्या पुढे टाकलेला आहे. तुम्हाला जर ते बघायचं नसेल तर तुम्ही तो पार्ट स्किप करू शकतात, पण तुम्ही तो पार्ट बघितला तर एन्जॉय कराल हे मात्र नक्की. तर नेहमीप्रमाणे सर्व कराओकेची सर्व सूत्र मी माझ्या हाती घेऊन सगळ्यांना गाणी गायला लावली. त्याचप्रमाणे सगळ्यांकडून एन्जॉय जबरदस्तीने करवून घेतला. शेवटी म्हणजे इतकं की पप्पा कंटाळून चालले गेले रिटर्न, बट स्टील मी त्यांच्याकडून गाणी गाऊनच घेतली परत बोलवून. तर आपण ते पुढे आता एन्जॉय करूया. आता इथून आपले सुरू होतील आमचे कराओकेचे गाणे. सो लेट्स एन्जॉय. किसी का हो ना हो हमें तो है दवा, जीना किसी का नाम है. प्रेम जिंदगी सावन सुलग सुलग जाए मन, पीने आज इस मौसम में लगी कैसी है रन. प्रेम जिंदगी
ये ना प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी कशी तेरा प्रेम दीवाना रसीला प्यार जरा सा नसीला तेरा प्रेम दीवाना रसीला दे प्यार जरा सा नशीला प्रिया उल्लास सोशिया कभी बुरा चुरा चढ़ो सरधारे गेले सन्यारे राया तुलारे सरधारे गेले सन्यारे चरणाले राया तुलारे माझ्या तुळशी लका दोन संगीत माझ्या तुळशी लका माझ्या प्रीतीची राणी तुळशी लका माझ्या तुळशी लका तुझ्या माझा तुझे शिलकाय जाळ्यामध्ये आला 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 सो हे होते आमच्यासोबत ट्रिपला आलेले सगळ्यांचे आवाज. आमच्या घरामध्ये खूप छान छान सिंगर आहेत, त्यापैकी काहींची आवाज तुम्ही ऐकली, काहींची बाकी आहे. होपफुली नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही सोबत असू तेव्हा तेही असेल आणि त्यांची आवाज आपण ऐकणार आहोत. खूप सुंदर सुंदर सिंगर आमच्या फॅमिलीमध्ये आहेत. तर आपला हॉल बघणं राहिलेला होता. सो हे आहे हॉलचं इंटेरियर. हॉलमध्ये खूप सुंदर अशा वस्तू ठेवलेल्या आहेत, अगदी सुंदर पेंटिंग्ज आहेत. त्याचप्रमाणे इथले जेही काही झुंबर वगैरे आहेत तेही खूप सुंदर आहेत. हॉलमध्ये असलेले लॅम्प्स, इथले लाईट्स, इथले स्टॅच्यू, अगदी छोट्या छोट्या गोष्टी अगदी बारकाईने इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याला खूप छान आपल्याला तिथे वाईब येतात जेव्हाही आपण तिथे जातो तेव्हा. सो ही होती आमची रात्र आणि सर्व ह्याच्यानंतर गेलो आणि झोपलो. सकाळी उठून मी योगा तिथे केला. रात्री लेट झोपल्यामुळे सगळे सकाळी लेट उठले आणि मी तेवढ्या वेळामध्ये माझा योगा शूट केला आहे. त्यातला एक व्हिडिओ आपण लास्ट टाईम बघितला. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्टला गेलो आणि ब्रेकफास्टनंतर आम्ही निघालो तिथल्या जवळच्या असलेल्या बीचला. हे एक मंदिर होतं तिथल्या देवीचं, ते अजून ओपनही झालेलं नव्हतं आणि माझी आवडती फुलं मला रस्त्यात दिसली तर मी कसं स्वतःला सांभाळू शकते त्यांना हातात घेतल्याशिवाय. सो मी फुलं घेतली प्राजक्ताची आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. खूप सुंदर असा एक वड आम्हाला लागला आणि त्याचप्रमाणे इथल्या ज्या विहिरी आहेत त्यांना इतकं पाणी आहे की त्याची पातळी जमिनीच्या पातळीला समांतर आहे. नंतर पुढे गेलो आम्ही. इथले रस्ते खूप छान आहे, इथले घरही खूप छान आहे आणि जिकडे बघावं तिकडे झाडच झाड आहेत. म्हणजे अशी झाडं आपल्याला युजली आता दिसत नाही. हे बघा किती मस्त ग्रीनरी आहे इथे. सो विला लेमोनेडपासून जवळच बीच आहे गावाचा
आणि रस्तेही खूप सुंदर आहेत. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक मंदिर लागतं, तिथून राईट घ्यायचं आणि अशा रस्त्यांना लागून सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करत माझ्या मागे तुम्हाला सूर्य दिसतो आहे. इथे आपण आहोत कामत विलेजला. ही इथलं एक हॉस्पिटल आहे आणि माझ्या मागे खूप सुंदर असा मोठा वड आहे, ज्याच्या पारंब्या बघूनच इतकं सुंदर वाटतं आहे. किती मस्त बहरलेला आणि खूप मोठा वड आहे हा. आणि माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसेल ते म्हणजे ट्री हाऊस. दिसत आहेत का? मी तुम्हाला बॅकने दाखव. सो हे एक वर आहे आणि एक खाली आहे. ते वरचं एक आहे आणि हे खालचं आहे. जातो आहोत पुढे आणि जाऊन पोहोचू आपण लगेचच. म्हणजे काही 500 ते 600 मीटर अंतरावरच आपल्याला बीच आहे गावाचा. इथे कमर्शियल ॲक्टिव्हिटी अलाउड नाही आहे. हा प्रायव्हेट बीच आहे गावाचा. खूप सुंदर, म्हणजे जसं काही अगदी आपल्यासाठीच बनलेलं आहे. आम्ही काल रात्री जाऊन आलो, बट अंधार होता त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन नाही आली. बट आता आपण सकाळी सकाळी जातो आहोत. जाऊयात आणि तुम्हाला आता दाखवते मी तो बीच. तिथून आपल्याला मुंबई दिसते खूप जवळ, सो मी तेही दाखवते. पण आता तुम्ही रस्ता एन्जॉय करा, खूप सुंदर आहे. इथून आपल्याला एक लेफ्ट घेऊन आपण लगेच जाऊन पोहोचतो, ते म्हणजे या सुंदर समुद्रकिनारी. इथे तुम्हाला बसायला बाकडेही केलेले आहेत. खूप मस्त अशी मोठी झाडं आहेत आजूबाजूला आणि हा इथे समुद्र. अगदी स्वतःचा प्रायव्हेट बीच असण्याची ही फिलिंग आहे. पोचलेलो आहोत. हे खूप सुंदर झाडी, मागे ग्रीनरी आणि त्याच्या मागे हा सुंदर समुद्रकिनारा, जिथे अजिबात घाण नाही आहे. खूप मस्त क्लिअर आहे आणि दगडही खूप काळेशार आहेत. आणि ह्या साईडला आपल्याला मुंबई दिसते. रात्री ना फुल लाईट दिसत होतं, एकदम जवळ असल्यासारखं. आता ती दिसत नाही आहे, बट स्टील मी थोडंसं पुढे जाते, पुढे जाऊन बघते जर दिसलं तर. बट लुक ॲट द व्ह्यू. सकाळची वेळ, लाटांचा आवाज आणि जिथे बघावं तिथे हा अथांग समुद्र. प्रत्येक लाट ही पायांना येऊन आदळत होती आणि मला थोडं थोडं आतमध्ये घेऊन जात होती. पायाखालची वाळूही सरकत होती. खूप छान फिलिंग तिथे येत होती. तिथे उभं राहायला फक्त पाणी बघत बसले होते मी बराच वेळ. खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी तिथे थोडं एन्जॉय केला. काही थोडेफार फोटोज काढले. फोटोज काढून झाल्यानंतर तिथले काही शिंपले आम्ही जमा केले. खूपच शिंपले होते तिथे आणि त्या मानाने हा खूप क्लीन बीच होता. इथे उगाच घाण नव्हती आणि खूप सुंदर सुंदर शिंपले आपल्याला दिसत होते. जसं की मला हा इथे एक सापडलेला. मामांनी सोबत दुर्बीण पण आणलेली होती आणि दुर्बिणीमधून आम्ही जिथे काल गेलो होतो तो फोर्ट जो आपल्याला इथून दिसतो आहे आणि ज्याचा आता व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे 2 फोर्ट दिसतात, ते म्हणजे खांदेरी आणि उंदेरी. तिथे असं जाण्याला परमिशन नाही आहे कोणाला. तिथे जाण्यासाठी आपल्याला आधी परमिशन घ्यावी लागते आणि मगच तिथे जाता येतं. कोलावा फोर्ट, ज्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट सॅटर्डेला घेऊन येते. आणि त्याचप्रमाणे इथे मागे आहे हा अंबानीचा बंगलो. ही त्यांची लायब्ररी वगैरे असा छान बंगलो आहे इथे मोठा. असा एन्जॉय करत आणि नंतर मग आम्ही तसंच निघालो, बिकॉज जास्त लेट झालं असतं आम्हाला. काहींना काही कामही होते. सो आम्ही निघालो आणि रस्त्यातच आम्ही एका ठिकाणी थांबून तिथे जेवण केलं आणि पुन्हा निघालो आपापल्या घरी जायला. सो आशा करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो आम्ही ज्या फोर्टला गेलो होतो तो फोर्टचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.